तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सगळीकडे ना पावसाचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ चालू आहे. पण यात एक होतंय ते म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान होतंय. म्हणजे कसं गरज नसताना पाऊस येऊ राहिला. आता गरज नाही असं पण म्हणता येणार नाही. पण मग विषय कसा आहे ना, तर रब्बी हंगामातले जेवढे पण पिकं निघले ना, तो सगळा शेतीमाल आपला वावरातच पडून आहे आणि तो वावरात पडून असल्यामुळे या पावसाने त्याची मोठ्या प्रमाणात सडगाण होऊ राहिली. म्हणजे हातातोंडाशी आलेला घास आहे ना शेतकऱ्याचा म्हणजे हा पाऊस हिरावून घेऊ राहिला. तर म्हणजे शेतीमालाला थोडा जरी बाजार वाढले शहरातले नाही का आंदोलनं करताय, महागाई लई वाढली, शेतीमालाचा बाजार वाढला. त्यांना एवढंच सांगणं आहे, एकदा गावाकडे येऊन पहा नेमकी शेतकऱ्याचे हाल कसे आहे, म्हणजे किती संकटाला सामोरं जाऊन शेतकऱ्याला आणि तो शेतीमाल आपल्यापर्यंत पोहोचवतो ना, यासाठी शेतकऱ्याला मानावं लागेल. म्हणजे फ्लॅटच्या गॅलरीतून बाहेरात काढायचं म्हणायचं, पाऊस किती छान आहे ना, त्यांना एवढंच सांगणं आहे, एकदा गावाकडे येऊन अनुभवा का पाऊस कसा राहतो. शेती केल्याशिवाय तुम्हाला ते अनुभवता येणार नाही, नेमकी शेतकऱ्याचा संघर्ष किती राहतो. म्हणजे किती पण जोराचा पाऊस असू द्या, शेतकरी किती पण महत्त्वाच्या कामात असू द्या, किती विजांचा कडकडाट असू द्या, पण शेतकऱ्याला ना ते शाहून आहे ना, शेतीमालावर कागद टाकण्याचे म्हणजे शेतीमालाचं संरक्षण करण्याचे. पण मग शेतकरी म्हणजे या संकटाला सामोरं जायला कधी पण तयार राहतो, कधी खचत नाही. यासाठी शेतकरी राजाला मानावं लागेल. तर परिस्थिती जेवढी बिकट, शेतकरी तेवढाच तिखट असंच म्हणावं लागेल. कारण शेतकऱ्याच्या संघर्षाला सलाम. धन्यवाद.